नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती असा एक तडका देणार आहोत जो कोल्हापुरी स्टाईल नुसतं पाहाल तर लगेचच करायला घ्याल इतकं जबरदस्त आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं झणझणीत आणि एकदम तर्रीबाज असं आज आपण कोल्हापुरी स्टाईल चिकन मसाला बनवणार आहोत. आणि एकदम झटकीपट अजिबात वेगळं चिकन वगैरे शिजवून घेत बसायची गरज नाही. डायरेक्ट आपण मसाल्यामध्ये सगळं काही टाकणार आहोत आणि मस्त असं झणझणीत, चरचरीत, तोंडाची चव दुपटीने वाढवणार असं आज आपण चिकन बनवणार आहोत. चला तर अशा ह्या एकदम रसरशीत, चमचमीत चिकनसाठी एक लाईक नक्की करा आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या झणझणीत रेसिपीसाठी सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेतलेलं आहे. तर मी याचं वजनी प्रमाण सांगते. मी इथं 800 ग्रॅम प्रमाणामध्ये हे चिकन घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे जे चिकन आहे ते पूर्ण म्हणजे धुतल्यानंतर कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत दही. तर दही मी एक वाटी घेतलं होतं आणि ते थोडंसं काय केलं होतं, मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं. म्हणजे व्यवस्थित चिकनला लागलं जाईल याकरता मिक्सरला थोडंसं फिरवून दही टाकलेलं आहे. आता अर्धी वाटी दही टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर थोडीशी म्हणजे एक अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे सगळं काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही, चवीपुरतंच मीठ टाका आणि त्यानंतर आपण हे सगळं चिकन काय करायचं, असं दह्यामध्ये मिक्स करायचं आणि इथं आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इकडं आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर त्यासाठी इथं काय करायचं आहे, मसाले तयार करून घेऊयात. म्हणजे त्यामध्ये लागणारे जे काही मसाला आहे तो तयार करून घेऊया. तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये बघा, मी इथं 4 ते 5 लवंगा, मिरज 4 आणि आपण वेलदोडा एखादा, परत दालचिनी एक अर्धा चमचा, त्यानंतर चक्री फूल एखादं घेतलेलं आहे. नाही घेतलं तर काही हरकत नाही. त्यानंतर 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. 2 चमचे इथं मी तीळ घेतलेले आहेत. खसखस 2 चमचे घेतलेली आहे. त्यानंतर इथं आपण धने 2 चमचे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता हे सगळं साहित्य काय करायचं आहे, आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हा मसाला भाजताना ना अजिबात यामध्ये करपवायचा नाही. व्यवस्थित गॅस एकदम लो टू मीडियमवरती ठेवून हा मसाला छान खमंग भाजला गेला पाहिजे. आता काय करूया, हे जे मसाले भाजताना ना हे चट उडायला लागतात. आता यामध्ये तीळ टाकलेले आहे. आता हे थोडेसे अर्धे कच्चे भाजले की त्यानंतर आपण खोबरं टाकायचं आहे. तर खोबरं तुम्ही यातच टाकू शकता. पण काय हे खोबरं अगदीच बारीक किसलेलं होतं, त्यामुळे मी मी थोडासा मसाला भाजल्यानंतर खोबरं मी टाकलेलं आहे. इथं बघू शकता, आता खोबरं देखील छान भाजलेलं आहे. एकदम खमंग असा वास सुटला की लगेचच हे सगळं साहित्य काय करायचं, काढून घ्यायचं. थोडासा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे मसाला छान भाजला गेलेला आहे. यामध्येच मसाला भाजून घ्यायचा, म्हणजे नंतर काही भाजत बसायची काही गरज नाही. आता मसाला पूर्ण काढून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढला की त्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे पूर्ण. म्हणजे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याची बारीक अशी पावडर बनवून घेणार आहोत. आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून ह्याची काय करणार आहे, पावडर करून घेणार आहे. पावडर म्हणजे एकदमच बारीक पीठ करायचं नाही. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथं मसाला हा बारीक करून घेतलेला आहे. आता काय करायचं, जो मसाला आपण बारीक करून घेतलं त्याच भांड्यामध्ये आपण इथं 2 गड्डे लसणाचे टाकलेले आहेत. त्यानंतर एक अर्धा इंच किंवा एखादं इंच आपण इथं आलं, एक मोठा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला होता आणि त्यानंतर आपल्याला हवी आहे तेवढी कोथिंबीर टाकायची. छान पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं पेस्ट करून घेतलेली आहे. आता काय करायचं, गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी मोठी 2 चमचे म्हणते मी, मोठा 2 चमचे मी इथं तेल टाकलेलं आहे. म्हणजे फुल 1 वाटी आपल्याला इथं तेल लागलेलं आहे. छोटी वाटी आपल्याला इथं तेल लागणार आहे. एवढं इतपत मी तेल टाकलेलं आहे. एखादं दुसरं तमालपत्र टाकायचं, म्हणजे तेल छान कडकडत आलं की तमालपत्र टाकायचं आणि त्यानंतर मी इथं कांदा टाकलेला आहे. तर कांदा मी इथं 4 मोठे कांदे मी एकदम बारीक असे लांब कट करून घेतले होते. ते कांदे मी यामध्ये टाकलेले आहे. तर कांदा आपल्याला इथे 4 कांदे वापरायचे आहेत. 800 ग्रॅम चिकनसाठी आपल्याला एवढा कांदा पुरेसा आहे किंवा याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकतो, पण मी एवढासा पुरेसा आहे.
चला आता त्यानंतर हा कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा. आता एकदमच जास्त काळपट होईपर्यंत भाजायचा नाही. तर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने कांदा भाजला, की त्यानंतर आपण जे लसूण अद्रकचं जे काही पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकायची. आता ती पेस्ट देखील यामध्ये टाकली, की त्यानंतर देखील ही पेस्ट छान भाजून घ्यायची. 1 मिनिटभराकरता म्हणजे पूर्ण असं तेल सुटेपर्यंत मिनिटभराकरता हा जो काही आपण लसूण आणि अद्रकचा जो काही मसाला आहे तो पूर्ण काय करायचा भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने भाजला, की त्यानंतर यामध्ये आणखीन आपण काही साहित्य टाकणार आहोत. तर साहित्य म्हणजे आपण जे काही मसाले बारीक करून घेतले होते, खडे मसाले वगैरे म्हणजे तीळ, खोबरं, बाकीचं काही साहित्य होतं ते सगळं भाजलेलं जे काही आपण मसाला होता तो मसाला मी बाजूला काढून ठेवला होता. तो मसाला देखील यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं परतवून घ्यायचं. मस्त ह्या कांद्यामध्ये आणि या तेलामध्ये हे सगळे मसाले छान भाजले गेले पाहिजेत. आता छान भाजला, की त्यानंतर आपण जे मॅरिनेट करायला जे काही चिकन ठेवलं होतं ते चिकन यामध्ये ट्रान्सफर करायचं म्हणजे टाकायचं. आता सगळं चिकन मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने असा आपण हे चिकन सगळं एकजीव करायचं. आता सगळं एकजीव करून झालं, की त्यानंतर यावरती आपण काय करणार आहोत, एक झाकण ठेवणार आहोत. म्हणजे आपल्याला इथं एक 5 मिनिटे तरी असंच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. हे मात्र जरूर लक्षात ठेवा. 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघायचं तर अर्ध्याला जास्त इथं आपलं हे चिकन शिजलं गेलेलं आहे. याच मसाल्यामध्ये मस्त असं हे चिकन शिजलं गेलेलं आहे. इथं मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. फक्त जे काही मसाले आणि तेल टाकलं होतं त्याचमध्ये आपण हे चिकन शिजवलेलं आहे म्हणजे अर्धं कच्चं शिजलेलं आहे. आता काय करूया यानंतर यामध्ये आणखीन मसाले टाकणार आहोत. तर यासाठी इथं गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि जिरे आपण इथं एखादी मी पूड फक्त अर्धा चमचा घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ आणि इथं घेतलेला आहे कांदा लसूण मसाला जो आपला कोल्हापुरी कांदा मसाला आहे तो घेतलेला आहे आणि कलरसाठी थोडंसं अर्धा चमचा इथं काश्मीरी पावडर जी लाल तिखट असते ती घेतलेली आहे आणि त्यानंतर हे सगळं या मसाल्यामध्ये टाकायचं आणि यामध्ये कोल्हापुरी जो काही कांदा मसाला असतो तो जरूर टाका. त्यामुळे अगदी भन्नाट अशी टेस्ट येणार आहे. आता हे सगळं एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर पाणी इथं टाकताना अजिबात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं नाही. अगदी मी इथं गरम करायला पाणी ठेवलं होतं त्यामधलं फक्त मी अर्धी वाटी म्हणते मी अर्धी वाटीच इथं पाणी मी वाटणार आहे. अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही. अर्धी वाटी पाणी ओतायचं आणि त्यानंतर काय करायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर एकजीव केलं, की त्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं आणि असंच हे आता चिकन आपल्याला दणदणीत चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर छान मस्त एकदम वाफ आली पाहिजे मस्तपैकी. एका वाफेमध्येच म्हणजे एकदा झाकण ठेवलं, की त्यामध्येच हे चिकन पूर्ण शिजलं पाहिजे. अशा पद्धतीने याला चांगली दणदणीत वाफ आणायची. म्हणजे आता बघू शकता मला चांगले इथं 15 ते 20 मिनिटं लागलेले आहेत. मी 15 ते 20 मिनिटं अगदी मध्यम आचेवरती हे काय केलं होतं असंच झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर बघू शकता उघडून बघितलं, की पूर्ण हे चिकन शिजलं गेलेलं आहे बघू शकता. आणि जे काही आपण अर्धी वाटी पाणी टाकलं होतं, तेल टाकलं होतं, मसाले टाकले होते त्याचंच हे पाणी सुटल्यासारखं जास्त झालेलं आहे. म्हणजे एकदम हे तेलामध्ये मसाल्यामध्येच आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि मस्तपैकी आहा काय दिसतंय ना अगदी भन्नाट असं हे दिसायला तरी सुंदर असं हे चिकन बनलेलं आहे. अगदी मस्त असा ह्याला कलर आलेला आहे आणि यामध्ये आपण जे काही मसाले टाकलेले आहेत ते तरी अगदी खमंग त्या मसाल्याच्या वासानेच आपल्याला एक 2-2 भाकरी आपण सहज खाल इतकं मस्त चविष्ट असं चिकन झालेलं आहे. तर पाहू शकता अगदी चमचमीत झणझणीत आणि तोंडाची चव दुपटीने वाढेल असं हे चिकन इथं बनून तयार झालेलं आहे. आहा काय टेस्ट आहे आणि काय मस्त इथं चिकन बनून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील चिकन बनवा. वेगळे चिकन शिजवत बसायची काही गरज नाही. डायरेक्ट आपण मसाल्यामध्येच हे चिकन टाकलं तर अगदी मस्त शिजलं जातं. जे काही मसाले आहे ते छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये जास्त काही भाजत बसायची काही गरज नाही. आणि असं हे सगळे मसाले टाकून मस्त असं हे चिकन त्यामध्येच टाकून आपण हे चिकन बनवून घेतलेलं आहे. चला तर सगळ्यांनो हे कसं वाटलं तुम्हाला
तुम्हाला हे कोल्हापुरी स्टाईल चिकन मसाला, तर कमेंट करा, नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने जरूर हे चिकन बनवून पहा आणि त्यानंतर आपल्या कोल्हापुरी तडका चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.